विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर अर्ज भरणार। विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी मिळणार, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील। पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल। विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची अबू आझमींची भूमिका। महाविकास आघाडीच्या बहिष्कारानंतरही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ। आझमींच्या एक्झिटमुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ 50 वरून 48 वर। विधिमंडळामधून सभात्याग करत आमदारांच्या शपथविधीवरही विरोधकांचा बहिष्कार। विरोधकांकडून आज शपथ घेण्यास नकार। जनतेने ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत, हा मतदारांचा अपमान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरती निशाणा। महाविकास आघाडीच्या आमदारांनी उद्याही शपथ घेऊ नये, निलेश राणे यांचा सल्ला। महाविकास आघाडीकडे नेतृत्व नसल्यानं असे प्रकार घडतात, निलेश राणे यांचा टोला। प्रियंका गांधी जिंकल्या तेव्हा ईव्हीएम दिसलं नाही का, नितेश राणे यांचा काँग्रेसला सवाल। विरोधक ढोंगेबाजी करत असल्याचाही त्यांनी केली टीका। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या फोनवरून संवाद। महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना। उद्या महाविकास आघाडीचे आमदार घेणार शपथ। महाराजांना अभिवादन करायला निघालेल्या अजितदादांना महाजनांनी थांबवलं। शिंदे आले की एकत्र जाऊ, महाजनांची विनंती। मात्र शिंदे अजून वर्षावर ते नेहमीसारखेच लेट येतील, अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा। जप्त केलेली अजित पवार यांची संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त। दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ईडीनं संपत्ती मुक्त केली। संजय राऊत यांचा टोला, तर प्रफुल्ल पटेल यांचीही भाजपसोबत जाताच संपत्ती मुक्त केली। लवकरच नवाब मलिकांचीही संपत्ती सोडवतील, राऊतांची खोचक टीका। अजित पवारांवरती आम्ही आरोप केलेले नाहीत, ज्यांनी आरोप केले आणि ज्यांच्यावरती आरोप आहेत ते एकत्रच आहेत। अजित पवारांवरती डाग लावल्याचं काम भाजपनं केलं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्यात आली, हा योगायोग, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। लोकविकास उपक्रमाच्या द्वारे धारावीतील रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत नोंदणी। 300हून अधिक कुटुंबांना 10 कोटी रुपयांच्या वैद्यकीय विम्याचा मिळणार लाभ। मुंबईच्या बांद्रेमध्ये भरधाव पोर्शे कारची गाड्यांना धडक। 19 वर्षाच्या तरुणाची अनेक गाड्यांना धडक। शनिवारी पहाटे 2:45 वाजताची घटना, सीसीटीव्हीमध्ये कैद। बांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। ठाण्यामध्ये एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी। 55,79,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त। ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। मीरा भाईंदरमधून बांगलादेशी महिला नवघर पोलिसांच्या ताब्यात। महिलेकडे भारतात वास्तव्याला असल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं गुन्हा दाखल। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यानं कांदा 80 रुपये किलोवर। परदेशात निर्यात होत असल्यानं कांद्याचे भाव चढतेच राहणार असल्याचा अंदाज। मॅरेथॉनच्या निमित्तानं उद्या पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते विरारच्या दरम्यान अतिरिक्त विशेष लोकल चालवण्यात येणार। मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा। राज्याचे माजी मंत्री मधुकर पिचड अनंतामध्ये विलीन। भावनिक वातावरणामध्ये अकोले तालुक्यातल्या राजूरमध्ये नागरिकांनी पिचड यांना वाहिली आदरांजली। धुळ्यात 9 डिसेंबरला ठाकरे गटाच्या अनिल गोटे यांच्या नेतृत्वात ईव्हीएमच्या विरोधात मशाल मोर्चाचं आयोजन। हा कौल जनतेचा कौल नसून राक्षसी बहुमत आहे, अनिल गोटे यांची टीका। जळगावमध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांचं उपोषण। गेल्या महिन्यामध्ये ओमनीमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटानंतर अजूनही कारवाई न झाल्यानं उपोषण। मात्र उपोषण चुकीचं असल्याचं सांगत पोलिसांनी वराडे यांना उपोषणापासून रोखलं। नागपूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून 40 जागा लढवण्याचा निर्धार। मित्रपक्षासोबत चर्चा न करता राष्ट्रवादीनं परस्पर केली होती घोषणा।
वर्ध्याच्या आष्टीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजनामुळे निवड करण्यात आलेली कार्यकारिणी ही बरखास्त. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे मलकापूर तालुका प्रमुख दीपक चांभारे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची मध्य प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्यांकडून धमकी. कारवाई न करण्यासाठी 5,000ची मागितली लाच. अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. भंडाऱ्यामधल्या अतिक्रमणावरती बुलडोझर. शहरातील शास्त्री चौक, जलाराम चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक आणि राजीव गांधी चौकातील अतिक्रमण काढलं. यवतमाळच्या बोदेगावमध्ये गोदाम फोडून 13 लाखांच्या 525 गॅस सिलेंडरची चोरी. या प्रकरणामध्ये दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियाच्या कुडवामध्ये रेतीची अवैध वाहतूक. 5 टिप्परवरती कारवाई. सर्व वाहनांना डिटेन करून गोंदियाचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आले. भंडाऱ्याच्या लाखणीमधील हॉटेलमध्ये घोणस जातीचे 3 विषारी साप आढळले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं या सापांना पकडला. ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या मार्कडवाडी गावामध्ये लागले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर. उद्या शरद पवार यांचा मार्कडवाडी दौरा असताना भाजप समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेत. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं बांगलादेशच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन. बांगलादेशचा झेंडा पायाखाली तुडवत जाळण्याचा प्रकार. सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बापू साखर कारखान्याकडून उसाचे दर जाहीर. उसाला 3,275 रुपये प्रति टन मिळणार. पहिला हप्ता 3,200 तर दुसऱ्या हप्त्याचे 75 रुपये दिवाळीपर्यंत दिले जाणार. लातूरच्या तळेगावमधील 300 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डाचा दावा. वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. या प्रकरणामध्ये 20 डिसेंबरला सुनावणी. पेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या भागात अवकाळी पावसाची हजेरी. आंबा, काजू पिकावरती परिणाम. शेतकरी चिंतेत. रायगडमध्ये आंबा उत्पादकांची मशागतीची कामं पूर्ण. मात्र खराब हवामानामुळे बागायतदारांच्या चिंतेमध्ये वाढ. यंदा हापूस उशिरा बाजारात येण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.